नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या स्वागत करते तुमचे माझ्या विद्या स्टिचिंग मिरॅकल या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पेपर कटिंग कशी करायची ते पाहतोय। तर त्यासाठी मी इथे मापे लिहून घेतलेले आहेत। तर हा 38 साईजच्या छातीचा ब्लाऊज आहे, 38 चेस्टचा ब्लाऊज आहे हा, आणि कटोरी ब्लाऊजची आपण कटिंग बघतोय। तर सर्वात आधी आपल्याला डबल फोल्ड हा पेपर घ्यायचा आहे आणि त्याची बंद बाजू आपल्याला या साईडला ठेवायची आहे आणि दोन्ही माप आपण एकत्रच करून घेणार आहे। तर ही 14 इंच उंचीचा ब्लाऊज आहे। तर आता आपण काय करणार आहोत, फ्रंट साईडला आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे। तर आता सुरुवातीला अशी टेप घ्यायची आहे। 14 इंच कुठे आलं, इथपर्यंत आलं, त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस केल्यावर किती येतं, तर 15.5 येतं। तर आपल्याला आता काय करायचं आहे, 15.5 ला एक डॉट करून घ्यायचा या साईडला। बघा इथे एक डॉट करून घ्यायचा 15.5 वरती। त्यानंतर या साईडला पण एक असं डॉट करून घ्यायचा आणि अशी एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने एक सरळ लाईन ड्रॉ करायची। आता आपल्याला बघायचं आहे याचं शोल्डर किती आहे। तर शोल्डर याचा आहे 5.5 इंच। हा डीप नेकचा ब्लाऊज आहे, याचा मागचा गळा 11.5 इंचाचा आहे, त्यामुळे हा डीप नेकचा ब्लाऊज आहे। तर इथं मी शोल्डर 5.5 इंच घेणार आहे। 5.5 इंच शोल्डर घेणार आहे कारण हा डीप नेकचा गळा आहे। जर इथं आपला गळा लहान असता तर आपल्याला शोल्डर 6 इंच घ्यावे लागले असते। तर मी आता हे 5.5 इंचावरती शोल्डर टाकून घेते। बघा 5.5 इंचावरती असं एक डॉट करून घ्यायचं आपल्याला। आता मुंढ्याचे मापसुद्धा आपल्याला काय, गळ्याची रुंदी किती टाकायची, तर आपल्याला 2 इंच टाकायचे, कारण हा डीप नेकचा ब्लाऊज आहे। तर गळा जर आपण रुंद टाकला तर तो गळा पसरला जाईल, कारण आपला डीप नेकचा ब्लाऊज आहे। तर मी इथे गळ्याची रुंदी टाकलेली आहे 2 इंचावरती, 2 इंच गळ्याची रुंदी। आता शोल्डर मुंढ्याचं माप आपल्याला 5.5 इंच टाकायचं आहे। इथून इथपर्यंत आपला 5.5 इंचावर मुंढा येतो। इथे एक डॉट करून घ्यायचा, स्केलने आखून घ्यायचं। बघा आता काय आहे, छाती किती आहे, 38 इंच। तर छाती 38 इंच असल्यावरती त्याचा चौथा भाग प्लस 1.5 इंच टाकायचं आपल्याला। तर बघा तुम्हाला जर छातीचा चौथा भाग कळत नसेल, करता येत नसेल, तर तुम्ही काय करायचं, ही मेजर टेप अशी घ्यायची, तिथं डबल फोल्ड करायची तिला आधी। ही डबल फोल्ड केल्यानंतर तिथं किती येतं, हे जे पण येईल त्याला परत डबल फोल्ड करायचं आणि फायनली जे इथे येतं ते आपला छातीचा चौथा भाग। तर इथं 9.5 इंच छातीचा चौथा भाग आलेला आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, छातीचा चौथा प्लस 1.5 इंच, तर किती येईल आपला, 9.5 ते 10 अर्धा इंच आणि 10 ते 11 1 इंच झाला, म्हणजे 1.5 इंच टोटल आपल्याला प्लस केलं आहे। तर किती झाले आपले 11 इंच। तर 11 इंचावर इथं एक डॉट करून घ्यायचं आहे। सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता कमरेचं माप टाकताना आपल्याला काय करायचं आहे, आपली कंबर किती आहे बघा, 32 इंचाची कंबर आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, 32चा चौथा, कमरेचा चौथा प्लस आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची। तर आपल्याला काय करायचं आहे, पहिले आपण बघा 8 इंच आपण पहिले ह्याचं चौथा करायचा आहे ना आपल्याला याचा। आता 32चा चौथा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही काय करायचं, अशी टेप डबल फोल्ड करून घ्यायची, नंतर त्या डबल फोल्डमध्ये आणखी एकदा फोल्ड करायचं। ही डबल फोल्ड झाली आता टेप, तर 16 वरती येतं। त्याच्यानंतर आपण अशी परत डबल फोल्ड करायची। तर आता किती येतं आपल्या इथे, 8 इंच। तर 8 इंच हा छातीचा चौथा भाग आहे। तर आता हा टाकून घेऊया आपण 8 इंच। 8 इंचावरती एक इथे डॉट केला मी। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 इंचावर एक डॉट करायचा आहे। हा डॉट आपला टक्ससाठी असणार आहे।
1 इंचाचा डॉट आपला टक्ससाठी असणार आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच प्लस करायचं आहे. बघा 8 + 1 9, 9 + 1.5 किती झाले 10.5. तर 10.5ला एक डॉट करून घ्यायचा. बघा डॉट करून घेतला 10.5 वरती. आता काय करायचं आहे, ही लाईन आणि ही लाईन आखून घ्यायची. हां आता काय करायचं, वरती 1.5 इंचावरती जे आपले स्टिचिंग मार्जिन आहे तिथे पण एक डॉट करून ठेवायचा. तो डॉट आणि हा फिटिंगचा 1.5 इंचाचा डॉट कमरेचा सरळ लाईन आखून घ्यायची. त्यानंतर आपल्याला मुंढा गोले टाकायची आहे. मुंढ्याला आकार द्यायचा आहे. बघा तर मागच्या मुंढ्याला आपल्याला 1.5 इंचावरती एक डॉट करून घ्यायचा आहे मागच्या मुंढ्यासाठी आणि फ्रंट साईडच्या मुंढ्याला आपल्याला काय करायचं आहे, 1 इंचावर एक डॉट करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, ही टेप अशा पद्धतीने ठेवायची, हिला डबल फोल्ड करायची आणि जिथं सेंटर येतो तिथं आपल्याला एक डॉट करून घ्यायचा. त्याच पद्धतीने या साईडला पण असं एक टेप ठेवायची, इथून डबल फोल्ड करायचं आणि त्याच्या सेंटरवरती एक डॉट करून घ्यायचा. बघा आता हा डॉट आणि हा डॉट आपल्याला हे तिन्ही डॉट ड्रॉ करून घ्यायचे, एकमेकाला जॉईन करायचे. बघा असं हलक्या हाताने शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला जर कर्व शेपचा उपयोग करता आला तरी चालेल, पण कसं माझा हात बसलेला आहे त्यामुळे मी हाताने शेप देत आहे. बघा आता हा मागच्या मुंढ्याचा आकार झाला आपला. आता आपल्याला फ्रंट साईडच्या मुंढ्याचा आकार द्यायचा आहे. बघा इथून असं गोलाकार पद्धतीने आतून घ्यायचं. या साईडनं आपल्याला 1/2 इंच खाली जायचं आहे. बघा अशा पद्धतीने वरचा मुंडा खालचा मुंडा दोन्हीही 1/2 इंच खाली जायचं आहे. का तर हा आपला डीप नेकचा ब्लाऊज आहे, त्यामुळे मागच्या बाजूला किंवा फ्रंट साईडला चुन्या येऊ नयेत त्यासाठी आपल्याला हे 1/2 इंच असं खाली जायचं आहे. त्यामुळे कोणत्या पद्धतीच्या चुन्या आपल्या ब्लाऊजला येत नाहीत. बघा अशा पद्धतीने. आता काय करायचं, आपल्याला गळ्याची माप टाकून घ्यायची. तर गळा आपला किती आहे बघा, गळा आपला 7 इंचाचा आहे, फ्रंट नेक 7 इंचाचा आहे. तर आता ही टेप अशी ठेवायची, त्याच्यानंतर 7 इंचावरती एक डॉट करून घ्यायचा. हां इथं 7 इंचावर डॉट केल्यानंतर काय करायचं, आपल्याला गळा थोडासा ब्रॉड पाहिजे पुढचा. तर इथून काय करायचं, आपण वरतून 2 इंच आहे तर खालून काय करायचं, इथं 2 इंच आहे ना, तर आता खाली इथे आपल्याला 2.5 इंचावर टाकायचं. तर हा गळा थोडा ब्रॉड होऊन जाईल. बॉक्स बनवून घ्यायचा अशा पद्धतीनं. अशी लाईन ड्रॉ करून झाली, वरून पण तशीच लाईन ड्रॉ करायची, डॉट जवळ इकडे जॉईन करून घ्यायचं. बघा आता टेप ही अशा पद्धतीने ठेवायची, इथून इथपर्यंत डबल फोल्ड करायची आणि इथे जो पॉईंट येईल तिथे इथं असा पॉईंट द्यायचा सेंटरला. आता काय करायचं, इथून असा एक गोलाकार शेप देत गळ्याला आकार देऊन घ्यायचा. तुम्ही फ्रेंच कर्वच्या साहित्य मदतीने देऊ शकता आकार, पण माझा हात आता त्याच्यावरती बसला असल्यामुळे मी हातानेच दिलेला आहे. तर बघा इथून आपल्याला योगपट्टीसाठी 2.5 इंचावरती एक डॉट करून घ्यायचं आहे, 2.5 इंचावर. त्याच पद्धतीने या साईडला पण 2.5 इंचावरती आपण एक डॉट करून घेतला, इकडे 2.5 आणि इकडे 2.5. सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. बघा सरळ लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर काय करायचं, आता आपल्याला टेपच्या साहाय्यानं इथं 1 इंचावरती एक डॉट करून घ्यायचा. आता हा मुंढ्याचा आकार, इथे 4 इंचावरती एक डॉट केला. आता आकार देण्यासाठी तुम्हाला हा गोलाकार हे वापरता येईल, फ्रेंच कर्व.
कारण हा आकार पटकन कोणाला जास्त जमत नाही, म्हणून हे योगपट्टीला आकार देण्यासाठी फ्रेंच कर्वचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. हे बघा, इथून इथपर्यंत असं त्या डॉटला आणि या डॉटला मॅच करून असं एक गोलाकार शेप देऊन घ्यायचं आहे. बघा, आता काय करायचं आहे आपल्याला, आता इथून इथं आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. तर मी त्या ब्लाऊजवरून माप घेतलं होतं, त्याच्यामध्ये 6.25ची कटोरी होती. मी इथे लिहिलेलं नाही आहे, पण 6.25ची कटोरी होती. तर मी आता इथे 6.25 इंचावर डॉट करून घेतलेला आहे. 6.25 इंचावरती एक डॉट केला. त्याच्यानंतरला काय करायचं, वरून इथपर्यंत 5.5 इंचावरती एक डॉट करून घ्यायचं आहे. वरून खाली इथे 5.5 इंचावरती एक डॉट करून घेतलं आहे. इथून आतल्या मुंड्याला जिथे आकार दिला आहे तिथपासून आपल्याला इथपर्यंत असं 2.5 इंचावरती एक डॉट करून घ्यायचं आहे. इथून 2.5 इंचावरती सरळ असं कॉर्नरने खाली यायचं आणि इथं 2.5 इंचावर डॉट करून घेतला आहे. आता इथून इथं 3.5 इंचावरती एक डॉट पॉईंट करून घ्यायचा. 3.5 इंचावरती एक डॉट करून घेतला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे चारही डॉट आहेत ते मॅच करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने गोलाकार शेपमध्ये त्याला ड्रॉ करून घ्यायचं. बघा, एकदम छान असा कटोरीचा शेप येतो याच्यामुळे. बघा, एकदम छान कटोरीला आपला हा शेप आलेला आहे. तर अशा पद्धतीने ही आपली मेजरमेंट टाकून झालेली आहेत. तर आता आपल्याला काय करायचं, बाहेरच्या मुंड्याजवळून हे सगळं कट करून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर इथून असं जायचं, या पद्धतीने बाहेरच्या मुंड्यापासूनच असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे सगळं. बघा, बाहेरच्या बाजूनेच कट करायचं आहे आपल्याला, आतल्या बाजूने कट करायचं नाही. बघा, आता हा झाला फ्रंट पार्ट आणि हा मागचा पार्ट. तर आपण आता ह्याच्यामध्ये काय करताना करायचं आहे, तर याच्यामध्ये अगोदर आपल्याला हा आतला भाग कापून घ्यायचा आहे. परत पॉईंट टाकायची गरज नाही पडणार. आता आपल्याला हा पेपर सेपरेट करून घ्यायचा आहे कट करून. कापला. आता बघा, आपल्याला आता हा योगपट्टीचा भाग इथून असा कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित गोलाकार पद्धतीने हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हा एक पार्ट झाला. आता बघा, पहिला आपल्याला गळा कापून घ्यायचा. आता आपल्याला हा कटोरीचा भाग कापून घ्यायचा आहे. बघा, आता आपल्याला बघा, हा एक भाग मिळाला, हा एक भाग मिळाला आणि हा एक भाग मिळाला. तर आता आपल्याला मागचा पार्ट हा अर्धा इंचानं कमी करायचा आहे. तर इथं मी अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच या बाजूला असं डॉट करून घेतला. सरळ लाईन आखून घ्यायची आणि हा अर्धा इंचाचा भाग आपल्याला कापून टाकायचा आहे. ह्याचा ब्रॉडनेस किती ठेवायचा आहे,
आपण कितीही ठेवू शकतो, 2.5 3 कितीही ब्रॉड आपल्याला पाहिजे तो गळा मागच्या बाजूला आपण ठेवू शकतो. तर आता मी इथं ठेवणार आहे 3 इंचाचा. बघा, तर ही स्केल घ्यायची, अशा पद्धतीने आखायचं. या पद्धतीने आपण आता गळा ड्रॉ करून घेऊया. आता काय करायचं, आपल्याला याचा आकार द्यायचा आहे. तर गळ्याला आकार देण्यासाठी आपण काय करायचं, ही टेप अशी घ्यायची, या पद्धतीने अशी तिला फोल्ड करून अर्ध्या भागावरती ठेवायची आणि इथं एक डॉट करून घ्यायचा आणि गळ्याचा आकार देण्यासाठी आपण इथून स्टार्ट करायचं. आपल्याला पाहिजे तर आपण हे कर्व शेपने पण असा आकार देऊ शकतो. हे बघा, इथं असं ठेवायचं, इथून असं इथं गळा ड्रॉ करून घ्यायचा. हा मागचा गळा आहे, असा पण पद्धती करू शकतो किंवा आपल्याला थोडा खोलगट पाहिजे असा खोलगट पद्धतीनं पण आपण अशा पद्धतीने इकडून घेऊन असा खोलगट प्रकार पण करू शकतोय. म्हणजे बघा, आता तुम्हाला जर खोलगट पाहिजे गळा तर तुम्ही काय कराल, तुम्ही ही टेप इथं ठेवाल, इथं अशी ठेवायची आणि हा इथनं असा खोलगट गळा करून घ्यायचा. जो पाहिजे तसा आकार तुम्हाला देता येतो गळ्याला. ठीक आहे. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, मागे टक्स टाकायचं. टक्स टाकण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, इथून 4 इंचावरती, इथून इथं 4 इंचावरती एक डॉट करायचा आणि त्याच्या बाजूला दोन्ही साईडला अर्धा इंचावरती एक एक डॉट करून घ्यायचा. इकडं अर्धा इंच आणि इकडं अर्धा इंच. आता याची उंची किती ठेवायची आपल्याला, 4.5 इंचाची. तर 4.5 इंचावरती आपण असे एक डॉट करायचा. डॉट करून झाल्यानंतर काय करायचं, हा आपला टक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे. हा टक्स आपल्याला बॅक साईडला टाकायचा आहे. हा बघा, हा टक्स आपण मागे टाकून घेणार आहे. हा बघा, हा मागचा टक्स आहे आपल्याला. अशा पद्धतीनं ही आपली आता ड्राफ्टिंग झालेली आहे, याची कटिंग झालेली आहे. तर आता आपण काय करायचं, आपल्याला हा कटोरीचा भाग आहे तो वाढवून घ्यायचा आहे बाजूला आणि हा जो भाग आहे आपल्याला हा पण वाढवायचा आहे, पण तो आपल्याला अस्तरवरती वाढवायचा आहे आणि याच्यासाठी आपल्याला सेपरेट कटिंग करून घ्यायची. तर याची कटिंग मी आता तुम्हाला करून दाखवते. आता बघा, आपल्याला ही कटोरी आहे ती आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढवून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीचा एक पेपर घ्यायचा आहे. त्या पेपरवरती ही कटोरी अशीच ठेवायची. ही कटोरी ठेवून आपल्याला ती आहे तशी ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने सगळीकडून आखून घ्यायचं आहे आपल्याला ते. ही बघा, ही कटोरी आपण आता ही काय केली आहे, ड्रॉ केलेली आहे. तर आता याला काय करायचं, आपल्याला वाढवायचं आहे. तर कशा पद्धतीने वाढवायचं आहे, या कटोरीला आपल्याला इथून 1/2 इंच, या भागापासून या भागापर्यंत असं 1/2 इंचाला एक डॉट करायचा आहे आणि इथून असं आपल्याला असं थोडंसं पुढं असं जाऊन इथपर्यंत 1/2 इंचाला असं डॉट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरला काय करायचं आहे, इथून आपल्याला 1.5 इंच कटोरी वाढवायची. 1.5 इंच हा भाग इथपर्यंत वाढवायचा आहे. इथं एक डॉट करून घ्यायचा 1.5 इंचावरती, इथून इथपर्यंत 1.5 इंच आणि हा पण भाग या साईडने आपल्याला 1.5 इंचावरती वाढवून घ्यायचं आहे. इथं एक डॉट 1.5 इंचावरती करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला या दोघांचा हे ठेवायचं, दोघांबरोबर इथून इथपर्यंत अशी टेप ठेवायची, याचा मध्य करायचा. याचा मध्य केला की इथं एक पॉईंट यायचा, बरोबर याच्या मध्यावर एक पॉईंट द्यायचा आणि हे दोन्ही माप सेम आहे का बघून घ्यायचं एकदा. हे 5 इथून इथं 5, थोडासा हा पॉईंट आपला इकडं झालेला आहे, तर आपण जरासा इकडे करून घेऊया. हा पॉईंट आपला थोडासा इकडे झाला होता,
तर आता इथं बरोबर सेंटरला पॉईंट करून घ्यायचा. आता सेंटरला पॉईंट केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, खाली 1.5 इंचापर्यंत आपल्याला खाली यायचं आहे आणि वरती पण 1.5 इंचापर्यंत जायचं आहे. तर इथून इथं आपल्याला 1.5 इंचावरती असा एक पॉईंट करून घ्यायचा आहे. 1.5 इंचावरती पॉईंट करून घ्यायचा आणि इथून वरती पण 1.5 इंचावरती असा एक मध्ये सेंटरला पॉईंट करून घ्यायचा. हा इथून 1.5 इंचावर सेंटरला पॉईंट, हे सेंटरला 1.5 इंचावर पॉईंट आणि हा इथून इथं खाली 1.5 इंचावर पॉईंट. बघा आता हा काय करायचा, हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही पॉईंट जॉईंट करायचे. हे बघा आता हा पॉईंट या पॉईंटला जॉईंट करायचा. बघा हा पॉईंट या पॉईंटला, हा पॉईंट या पॉईंटला. आता काय करायचं आपल्याला, ही रेंज इथून इथपर्यंत जॉईंट करायची. ही लाईन इथे तो जॉईंट केली. आता काय करायचं, हा भाग आपल्याला इथपर्यंत 1/2 इंचापर्यंत वाढून यायचा, इथून इथपर्यंत 1/2 इंच. इथं काय करायचं आपल्याला, असा 1/2 इंचाचा भाग इथं असा इथून याच्या सेंटरला बघायचं, इथून इथपर्यंत असं सेंटर केलं ना, इथून सेंटरच्या पुढं इथून असा या साईडने अंदाज घ्यायचा, अंदाजानेच घ्यायचा आहे तो. आता इथपर्यंत असा 1/2 इंचाचा भाग करायचा, इथून 1/2 इंचाचा, इथं 1/2 इंचाचा आणि इथून मग स्ट्रेट आपल्याला इथं जोडत आणायचं आहे. तर काय करायचं आपल्याला, इथून असं या भाग आपल्याला 1/2 इंचावरती जोडत आणायचं आहे. इथून इथपर्यंत 1/2 इंच, इकडं हा 1/2 इंचाला जोडला. बघा इथून 1/2 इंचाला आणि हा सरळ असा येऊन इथे खाली याला जॉईंट करायचं आहे. बघा किती छान कटोरीचा आपला असा आकार येतोय. हा एक टक्स टाकायचे त्याच्या आधी आपल्याला हे. तर हा इथून इथपर्यंत टक्स 1.5 इंचाचा होतो आणि इकडे 1.5 इंचाचा टक्स. आता हा टक्स आपल्याला अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे. बघा याला मी जॉईंट करून घेतलं. ही पूर्ण आपल्या कटोरीची कटोरी वाढून आपली आता पूर्ण झालेली आहे. आता आपण याला कापून घेऊया. बघा आता ही कटोरी आपली जॉईंट झाली, हे केलेली आहे आपण या पद्धतीनं. आता ह्याचा बरोबर हा बघा सेंटर, हा पॉईंटला जॉईंट केल्याबरोबर असा हा सेंटर येतो. हा आपला टक्सचा भाग आहे. हा असा आपल्याला फोल्ड होऊन या समजलं. आता बघा हे ठेवून द्यायचं आहे. आता बघा तर आपल्याला तर बाहीचं माप टाकायचं आहे. तर बाही कशी कापायची ते आपण बघून घ्या. बघा हा सर्वात अगोदर आपल्याला हा भाग आहे तो हा भाग मोजून घ्यायचा आहे. हा गोलाकार पद्धतीनं किती येतोय तो मोजून घ्यायचा आहे. तर हा भाग आपल्याला 10.5 इंच आलेला आहे. तर आपण काय करायचं आहे, 10.5 मध्ये 1 इंच मायनस करायचं आहे आणि 9.5ला आपली ही घडी येणार आहे. टोटल घडी आपल्याला आता ही 9.5ची टाकायची. साडे 9 खालून पण असं 9.5ला ड्रॉ हे करून घ्यायची, लाईन करून घ्यायची आहे. आखून घ्यायचं. बघा आता काय करायचं आहे आपल्याला, याची उंची टाकायचं. उंची किती आहे आपली, बघा हाताची लांबी आपली 4.5 इंच. जर आपल्याला हे अस्तरवरती कटिंग करायचं, अस्तरचं ब्लाऊजवर कट करायचं असेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं. आणि जर अस्तरवरच्या ब्लाऊज नसेल, नॉर्मल ब्लाऊज आपला साधा पीस असेल तर त्याच्यावरती आपल्याला जर ही बाही कट करायची आपल्याला तर 1.5 इंच प्लस करावं लागतं.
तर हा आपला अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे आपण याच्यामध्ये 1 इंच प्लस करणार आहे. तर टोटल उंची आपली 4.5 प्लस 1 इंच म्हणजे 5.5 इंच उंची येणार आहे. तर इथून इथे 5.5 इंचावरती लाईन बनवून घेऊया. इथून पण उंची टाकून घ्यायची आहे 5.5 इंच. तर बघा हे आता हा आपला बॉक्स तयार झाला. ही घडी आपली 9.5 इंचाची आहे. तर आता काय करायचं आहे, इथून आपल्याला 1 इंचावरती डॉट करायचे. 1 इंचावरती इथं डॉट करून घ्यायचं. इथून इथं 3.5 इंच टाकायचे. 3.5 इंच आपल्याला मोठ्या बाहीसाठी टाकतो. तर आपण इथं ह्याला 5 इंचाची बाही आहे, तर इथं आपण 3.5 इंचावरती टाकून घ्यायचं. 3 इंचावर टाकून घ्यायचं. बघा 3 इंचावर डॉट केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आपली स्टिचिंग मार्जिन ही 1.5 इंच असणार आहे. तर इथून आपल्याला स्ट्रेट आतमध्ये 1.5 इंचावरती डॉट करून घ्यायचं आहे. हा बघा इथून इथं 1.5 इंचावर डॉट करून घ्यायचं आहे. लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे इथे इथपर्यंत. आता काय करायचं आपल्याला, इथून बघा इथून इथपर्यंत आपल्याला अशा आकार देत बघा या पद्धतीनं असा आकार आपण याला देत जायचं आहे. इथं येऊन थोडासा खोलगट आकार द्यायचा असा या पद्धतीनं. आता आपल्याला आतला गळ्याचा शेप द्यायचा. तर आतला गळ्याचा शेप काय करायचं आपल्याला, इथून थोडंसं पुढं यायचं. इथून इथपर्यंत यायचं. थोडं पुढं येऊन बघा इथून असं थोडं पुढे यायचं. आणि अशा पद्धतीनं हा पुढील स्लीव्सचा आकार द्यायचा आहे. या पद्धतीने असे आपले आकार देऊन काढायचे. आता काय करायचं आपल्याला, इथून मुंढा घेर. तर मुंढा घेर किती आहे आपला, दंडघेर किती आहे, 6.5 इंचाचा आहे. तर 6.5 इंचामध्ये 1.5 इंच प्लस करायचं. तर 6.5 इंचामध्ये 1.5 इंच प्लस केलं किती होतं, 6.5, 7 आणि 8. तर 8 इंचावरती आपल्याला अशी एक डॉट करून घ्यायचं आहे. आणि याला असं लाईन बनवून घ्यायची. आता बघा हा इथं 1.5 इंचाचा पॉईंट आणि इथून आपल्याला हा 1.5 इंचाचा पॉईंट जो आपण स्टिचिंग मारीसाठी घेणार आहे तो पॉईंट, हे दोन्ही असे ड्रॉ करून घ्यायचे. तर ही आपले बाहीचं माप टाकून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे कट करून घ्यायचं आहे. कट करताना काय करायचं, हा बाहेरचा भागच कट करून घ्यायचा आहे. बघा आता हे हा आपला बाहेरचा. मग आता काय करायचं आहे, हा पूर्ण आपला हा बाहेरचा मागच्या वाहीला जोडण्यासाठी हा बाहेरचा भाग आणि हा आतला भाग हा आपल्याला पुढच्या मुंढ्याला जोडायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने हा एक भाग, हे सगळं आपलं हे बारीक कापून तयार झालेलं आहे. बघा तर या पद्धतीने आपली ही कटिंग पूर्ण झालेली आहे. बघा हा एक भाग, हा साइड पार्ट आहे, हा योक पट्टी आहे, ही आपल्याला रेडी कटोरी आहे, ही मूळ कटोरी आहे. हिला नंतर आपल्याला असं क्रॉस करून ठेवायला लागतं का, तर हे चुकून आपण त्या जागी घेऊ नये म्हणून. आणि हा आहे मागचा भाग. तर अशा पद्धतीने हे आपले पार्ट तयार झालेले आहेत. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.